विज्ञाननिष्ठ निबंध स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या लेखणीतून उतरलेल्या विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, चिकित्सक बुद्धी आणि सुधारणावाद यांचा आग्रही पुरस्कार करणाऱ्या लेखांचा संग्रह विज्ञाननिष्ठ निबंध. अभिवाचन, संकल्पना आणि निर्मिती भूषण देशपांडे, अकोला. निबंध 8वा. यंत्राने का बेकारी वाढते? यंत्र हे मनुष्याला मिळालेला शाप नसून वरदान होय. मंत्रबळाने सृष्टीशक्ती मनुष्याला पावत नसून यंत्रबळानेच त्या मनुष्याला जितक्या राबविता येतात तितक्या आल्या आहेत. प्राणीसृष्टीत सर्वात दुबळा असलेला मनुष्य प्राणी हा आज सर्व प्राणीसृष्टीचा शासक नि सर्व प्राण्यांमध्ये जो सबळ होऊन बसला आहे तो हत्यार, कळ आणि यंत्र यांच्याच प्रादुर्भावामुळे होय. आणि यासाठी आता आम्ही भारतीयांनी या यंत्रयुगाचे मनःपूर्वक स्वागतच केले पाहिजे. अशा आमच्या प्रतिपादनाविषयी आपल्या शंका विचारण्यासाठी एक प्रामाणिक पण या प्रकरणी अपक्व विचाराचे एक ग्रामसेवक आम्हास भेटून गेले. त्यांनी काढलेल्या शंका या आजच्या ग्रामोद्धाराच्या काही अंशी उपयुक्त असणाऱ्या कार्यात खपत असलेली कितीतरी माणसे व्याख्यानातून नि लेखातून काढीत असतात. आणि यंत्राच्या पाठीमागे लागाल तर दुर्बल व्हाल. ती पाश्चिमात्यांची राजसी ब्याद आपल्या सात्विक पौर्वात्य संस्कृतीच्या साधेपणाचा नाश करील इत्यादी विधाने सिद्धांत म्हणून गावोगाव पसरवीत जातात. अर्थात त्यांच्या या शंका मूलतः कितीही तथ्यहीन असल्या तरीही विद्वानांना सुद्धा सहजी भुरळ पाडण्या इतक्या त्या लाघवी असू शकतात हे उघड आहे. आपल्या अजूनही देवलसी भाबडेपणाच्या युगातच खितपत पडणाऱ्या लोकांमध्ये लाखो माणसे त्या वरवर पाहता सहज सुचणाऱ्या नि सहज पटणाऱ्या आक्षेपांना बळी पडतात. यात काही आश्चर्य नाही. पण म्हणूनच त्या आक्षेपांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ते आक्षेप मूलतः कितीही विसंगत असले तरी त्यांची ती विसंगती उघड करून सांगण्याचे काम तुच्छ समजता कामा नये. कारण त्यांना उत्तर दिले जात नाही म्हणूनच ते निरुत्तर आहेत असे सामान्य जनतेला वाटू लागते आणि यंत्राविरुद्ध असणारे लोकमत बळावत जाते. हे वरवर सहजी सुचणारे आक्षेप वास्तविक पाहता किती भोळसर असतात हे दाखविण्यासाठी एक आक्षेप देऊ. तो आक्षेप असा की यंत्र ही तुम्ही म्हणता तशी मनुष्याची शेकडो पटीने स्वकार्यक्षम अशी बहिश्चर इंद्रियेच आहेत हे जरी खरे धरले तरीही मनुष्याची मूळची इंद्रिये आणि त्याच्या अंगीची कष्ट सहन करण्याची क्षमता ही यंत्राच्या उपयोगाची कुबडी वापरीत राहिल्यामुळे पांगळी होत जाते. ही गोष्ट स्वतः सिद्धच नाही काय? चष्मा लावल्याने डोळे अधू होतात. मोटारी, आगगाड्या इत्यादी वाहनांची भरमसाठ वाढ झाल्याने स्वतःच्या पायाने लांब लांब पल्ले गाठण्याची शक्ती नाहीशी झाली. उठता बसता अशी गाडीची आवश्यकता पडू लागली तर माणसाची साधी चालण्याची शक्तीसुद्धा पांगळी होईल की काय अशी भीती वाटते. यांत्रिक घणाची कामे चालल्यामुळे लोहाराचे कठीण दंड पिसपिशीत होत जाणार. यांत्रिक करवती, यांत्रिक शिलाई, यांत्रिक विणकाम यांच्यामुळे हस्तबळ, हस्तलाघव, आनुवांशिक हस्तकौशल्य नष्ट होत जाणार. यांत्रिक शेतीमुळे हातांनी नांगर हाकण्याची, वाखण्याची, कापणीची, पेरणीची सगळी सवय मोडणार. टंकन मुद्रणामुळे हस्ताक्षरे बिघडली. हाताने रेखीव पोथ्या पुस्तके लिहिण्याची कला नामशेष झाली. अशा प्रकारे इंद्रिये आणि अंगे अक्षम आणि निष्क्रिय झालेली असताना यंत्रावाचून राहण्याचा प्रसंग आला तर त्या स्वतःला सुधारलेल्या म्हणविणाऱ्या माणसाची इंद्रिये आणि अंगे ही मूळच्या यंत्रहीन रानटी माणसापेक्षा कितीतरी दुबळी झालेली दिसतील. कुठे तो
कडे पठार भरमध्यांनी चढून जाणारा पोलादी देहाचा रानटी भिल्ल आणि कुठेही मोटारीत बसल्या बसल्याच थकून जाणारी मुरदाड माणसे. यंत्राच्या नित्य उपयोगामुळे मनुष्याच्या अंगची काटकता नि इंद्रिय शक्ती ही पांगळी होते. या आक्षेपाचा हा उलगडा वर ऐकणाऱ्यास जितका मार्मिक वाटतो तितकाच त्याची मार्मिकपणे छाननी करू जाताच तो भाबडा ठरतो. डोळा चांगला असताना ज्या अंतरावरचे नीट दिसते त्याकरिता उगीच चष्मा लावणारा मनुष्य हा मूर्खच म्हटला पाहिजे. अशाच माणसांची दृष्टी त्या न जुळणाऱ्या चष्म्याने उलट मंद होते. हा त्या चष्म्याचा दोष नसून खुळ्या अडाणीपणाचा आहे. डोळ्यांच्या मूळच्या दृष्टीला सहाय्य होईल तोच चष्मा. तसेच जे डोळ्यांना दुरून दिसत नाही ते लक्ष मैलांवरील दृश्य जी दाखविते ती दुर्बीण. त्या दुर्बिणीचा उपयोग ज्या कार्यी आहे त्या कार्यी ती वापरा. बाकीच्या वेळी डोळ्यांची मूळ दृष्टी अक्षुण्ण ठेवून अधिक तेजस्वी व्हावी म्हणून जे नेत्रव्यायाम करायचे ते करा. नुसत्या डोळ्यांनी वाचा, चष्मा काही तसे करू नका असे म्हणत नाही. तीच स्थिती मोटार आणि आगगाड्यांची. पूर्वीचे हजारो संत महंत ऋद्धिसिद्धीच्या बळाने सुद्धा हरिद्वारला जितक्या वेगाने कधीही सदेह जाऊ शकले नाहीत तितक्या वेगाने 4 रुपड्या फेकताच वाटेल त्या साध्या माणसाला ही मोटार ही आगगाडी हरिद्वारला नेऊन पोचविते. अशा प्रकरणी तिचा योग्य तो उपयोग करून घ्या. मोटार काही लोहचुंबक नव्हे आणि तुम्ही काही लोखंडाचा तुकडा नव्हे की एकदा मोटारीत बसले की पुन्हा काही तिच्यामधून तुम्हाला उठताच येऊ नये. मग तुम्ही तिचा योग्य तो उपयोग संपताच आपल्या पायांची मूळची गती नि काटकपणा वाढावा यासाठी प्रतिदिन पायी फेरफटका का करीत नाही. स्वतःच्या पायांनी दऱ्याखोऱ्यातून कडे पठारावर चढ उतार करूच नका अशी का मोटार आगगाडी चालविताना तुम्हास शपथ घ्यावी लागते. मुद्रणामुळे हाताने पोथ्या लिहिण्याची शक्ती म्हणे नष्ट झाली, पण पोथी छापली म्हणजे हाती प्रती करणे हा काही दंडनीय अपराध ठरत नाही. मुद्रणाच्या सिद्धीसरशी कोणतेही मुठभर साधे जुळारी प्रत्येक सकाळी एकेका वृत्तपत्राच्या लाख नव्या प्रती ताज्या छापून फेकीत आहेत. अशी ही सिद्धी प्रत्येक माणसाच्या हाती आली असताना जर कोणाला जुना बोरू घेऊन जुन्नरी कागदावर नि सळई सूची घेऊन ताडपत्रावर हाताने वृत्तपत्र काढावेसेच वाटले किंवा ज्या वेळात बाष्पमुद्रणामध्ये महाभारताच्या 1 टाकी 1,00,000 सुंदर प्रती छापून टाकता येतात त्याच वेळात महाभारताची 1 अर्धी कायती प्रत हाताने लिहून काढण्याचीच हुक्की कोणाला आली तर त्यांचाही हात कोणी धरला थोडाच आहे. छंद म्हणून ज्याला हवे त्याने हातानेच पोथ्या सुखाने लिहाव्या. उन्हातानातून नि पावसा पाण्यापासून सुरक्षित राहता यावे म्हणून मोठमोठे वाडे मनुष्य बांधतो. पण कोणी जर म्हटले की गृहहीन भटक्या आणि रानटी अवस्थेमध्ये अंगात ऊन वारा पाणी सहन करण्याची जी शक्ती असते ती घर बांधून राहणाऱ्या लोकांमध्ये राहत नाही म्हणून घरे वाडे बंगले हे सारे पाडून टाकले पाहिजेत, ते शाप आहेत वरदान नव्हे, तर त्याचे म्हणणे जितके खुळेपणाचे ठरेल तितकेच यंत्रावरील हे आक्षेपही खुळे आहेत. द मशीन राईड्स मॅन असे म्हणून जे यंत्राचा अरेरावीपणा दाखवू जातात त्यांच्या हे ध्यानात येत नाही की त्या आक्षेपाने यंत्राचा अरेरावीपणा व्यक्त न होता माणसाचा अडाणीपणाच वेशीवर टांगला जातो. मनुष्याच्या इच्छेबाहेर यंत्राला स्वतंत्र आणि स्वतःची अशी काही इच्छाशक्ती आहे की काय की त्याच्या मनात येताच त्याने मनुष्याविरुद्ध बंड करावे. बिचारे यंत्र, माणसाची इच्छा तीच त्याची इच्छा. त्याला माणूस करील ते प्रमाण, माणूस बनवील तसे ते यंत्र होईल आणि मनुष्य चालवील तसे ते चालेल. जर यंत्र कधी माणसावरच स्वार होत असेल, जर खरोखरच कुठे द मशीन राईड्स मॅन असा उत्पात घडत असेल
तर ते यंत्र माणसाच्या बोकांडी आपण होऊन बसते म्हणून नव्हे, तर मनुष्य त्यास डोक्यावर बसवून घेतो म्हणूनच होय. यंत्रावरील सारे आक्षेप हे मनुष्य करीत असलेल्या यंत्राच्या दुरुपयोगावरील असतात. चुलीत नीट पेटविलेला अग्नी जर कोणी घरावर ठेवला तर घर जळते. हा अग्नीचा दोष नसून त्या योजकाचा आहे. मोठमोठे पर्वत फोडून आपणास वाट मोकळी करून देण्यासाठी बोगदे पाडण्याचे अत्यंत उपयुक्त कार्य करणारी सुरुंगाची माळ जर कोणी आपल्याच पायाखाली पुरली आणि पेटवून दिली तर त्याच्या चिंधड्या उडवण्याचा दोष त्या सुरुंगावर काही लादता येणार नाही. तीच गोष्ट यंत्राची. आमच्याशी संभाषण करीत असणाऱ्या सद्गृहस्थांनी आम्हाला प्रत्युत्तर केले की आपले हे म्हणणे आम्ही पुष्कळ अंशी यथार्थ समजतो, परंतु यानेच तर मनुष्य मात्राची खरी हानी होणार आहे. यंत्राचा तुम्ही म्हणता तसा अगदी सदुपयोग केला जाऊन ती जेव्हा सुरळीत चालू होतील तेव्हाच अत्यंत तीव्रतेने यंत्रापासून होणारी हानी जाणवू लागणार आहे. समजा यंत्राचा सदुपयोग होऊ लागला, ती यंत्रे आपली कामे राक्षसी प्रमाणावर भराभर करू लागली. मनुष्य स्वतःच्या श्रमाने करू शकतो त्याहून शेकडो पटीने अधिक कामे ती यंत्रे करू लागली. मनुष्य स्वतःच्या श्रमांनी ज्या वस्तू निपजवू शकतो त्याहून हजारो पटीने अधिक प्रमाणात त्या वस्तू यंत्रे निपजवू लागली, तर त्या वस्तू निर्माण करणारे आणि कामे करणारे सारे हस्तश्रम निरुपयोगी ठरतील. त्या त्या धंद्यातील कामगार बेकार होऊन पडतील. आगगाड्यांनी जशा बैलगाड्या मारल्या आणि बैलगाडीवाले बेकार झाले, चरखा आणि मागावर विणण्यास 1 वर्ष लागावे इतका कापड गिरण्यांनी एका दिवसात विणला आणि त्या योगे चरखा मागावर पोट भरणारे लक्षावधी लोक जसे बेकार झाले, तशीच स्थिती यच्चयावत धंद्यांची होऊन सारी मनुष्यजाती काम नि कष्ट करण्याचे क्षेत्रच न उरल्याने बेकार होणार. आज कोट्यवधी शेतकरी गावागावातून आपापले नांगर, बैल इत्यादी घेऊन सबंध वर्ष शेतात राबत आहेत. पोटपाण्यास काहीतरी मिळवून बेकारीच्या भूतापासून स्वतःला कसेबसे बचावता आहेत. पण समजा उद्या प्रचंड यांत्रिक नांगर नि सामुदायिक शेती देशभर चालू झाली आणि त्या यंत्राच्या सहाय्याने ती सामुदायिक शेती एका दिवसात नांगरून, पोखरून, पेरून ती यंत्रे संध्याकाळला मोकळी झाली, तर तेवढ्याच शेतीला नांगरण्या, पोखरण्या, पेरण्यासाठी 2-2 महिने जे शेकडो शेतकरी पूर्वी राबत असत ते बेकार होऊन नुसते हात हलवीत बसणार नाहीत काय? कामच करावयास न उरल्यामुळे त्यांचे जीवन किती रद्दड, निष्क्रिय आणि नीरस होईल बरे. त्यात पुन्हा ही यंत्रे ज्या भांडवलदारांची असतील त्यांच्या हाती सर्व उत्पादन जाऊन हे शेतकरी, हे विणकरी, हे सोनार, हे लोहार, हे शिंपी, हे न्हावी, हे बैलगाडीवाले, घोडेवाले, परीट, मोलकरी, भारेवाले, सुतार असे जे जे धंदे यांत्रिक शक्ती नि यांत्रिक युक्ती मोठ्या प्रमाणावर करू लागेल ते सारे कोट्यवधी लोक धंदा बसल्याने बेकार, उपाशी नि कष्टहीन आळशी स्थितीत सडत पडतील. यंत्रयुग म्हणून तुम्ही ज्याचे स्तोम माजविता ते जर तुमच्या अपेक्षेप्रमाणे खरोखरीच कधी भरभराटीस आले तर ते सार्वत्रिक बेकारीचेच युग असणार. काम, काबाड कष्ट नि बेकारी या 3 शब्दांची फोड. यंत्राची वाढ म्हणजेच बेकारीची वाढ या आक्षेपाची ही ओरड किती निरर्थक आहे हे स्पष्ट केले पाहिजे. यंत्रविरोधक मंडळी आपल्या आक्षेपामध्ये काम, काबाड कष्ट आणि बेकारी हे 3 महत्त्वाचे शब्द त्या शब्दांच्या उलटसुलट अर्थाची अगदी एकच गल्लत करून वारंवार वापरत असतात. म्हणून आपण त्यांची ती गुंतागुंत सोडवून या 3 शब्दांचे 3 निश्चित अर्थ आपल्या या सध्याच्या लेखापुरते तरी प्रथमच ठरवून टाकू. म्हणजे आमचा युक्तिवाद एकमेकास पूर्णपणे पटला जरी नाही
तरी निदान परस्परास स्पष्टपणे समजेल तरी. काम म्हणजे आपल्याला इष्ट तो आवडीचा उद्योग. काबाड कष्ट म्हणजे जे श्रम आपण आपल्या आवडीच्या उद्योगात हौसेने करतो ते श्रम नव्हेत, तर मनाला नकोसे झालेले असतानाही निरुपायामुळे जे श्रम आपल्याला चरितार्थासाठी किंवा सक्तीचे काम म्हणून करणे भाग पडतात ते श्रम म्हणजे काबाड कष्ट. आणि बेकारी म्हणजे चरितार्थासाठी किंवा अन्य कारणामुळे आवश्यक असलेले धन कमवण्याची संधीच न मिळणे. काबाड कष्ट करावे लागले नाहीत म्हणजे मनुष्य बेकार झाला असे नव्हे, तर मनुष्याला आवश्यक त्या वस्तू मिळविता येईनाशा झाल्या आणि त्यांना मिळविण्यासाठी जे अवश्य ते सफल कष्टही करण्याची संधी त्याला मिळेनाशी झाली की तो मनुष्य खऱ्या अर्थी बेकार झाला. आता या निश्चित केलेल्या अर्थाने यंत्रामुळे बेकारी वाढते की काय हे पाहणे सोपे आहे. यंत्रामुळे उत्पादन घटते हा काही यंत्रविरोधकांचा यंत्रावर आक्षेप नाही. किंबहुना त्यांचा आक्षेपच मुळी हा आहे की यंत्राने उत्पादन राक्षसी प्रमाणावर होते. एक मनुष्य एका वर्षात जितके सूत वा कापड चरख्यावर वा मागावर काढतो वा विणतो त्याच्या शेकडो पटीने गिरणी एका दिवसात सूत काढते आणि कापड विणते. लाकडी हातीव नांगर जितकी शेती एका दिवसात नांगरतो त्याच्या शेकडो पटीने अधिक शेती यांत्रिक नांगर त्याच वेळात नांगरू शकतो. वैज्ञानिक खते, जलवायू इत्यादींच्या सहाय्याने यांत्रिक नि सामुदायिक शेतीचे पीक 100 पटीने अधिक सरस नि लवकर निघू शकते. आज टोळधाडीपासून फुटकळ आणि खेडवळ शेतीचे संरक्षण करता येत नाही, पण टोळनाशक रसायने विमानातून मैलांच्या सलग टापूवर शिंपडून यांत्रिक शेतीद्वारे टोळधाडीचा निःपात करता येतो. यांत्रिक वाहतुकीद्वारे धान्यादी वस्तू जिथे अधिक असतील तेथून दुष्काळग्रस्त प्रांतात पोचविता येतात. एकंदरीत पाहता मनुष्याला अत्यंत अवश्य असणाऱ्या अन्न नि वस्त्र आणि त्याचप्रमाणे इतर वाटेल त्या वस्तूंचे उत्पादन बिनयंत्री पद्धतीपेक्षा यांत्रिक पद्धतीने लाखोपट अधिक प्रमाणात करता येते. हव्या तिथे हव्या तेथून वस्तू पुरविता येतात. तेव्हा मनुष्यास यंत्रशक्तीची जोड मिळाल्यास अन्न वस्त्रादिक अत्यावश्यक वस्तूंचे वा विलासीय उपभोग्य पदार्थांचे उत्पादन सामर्थ्य पूर्वीहून हजारो पटीने वाढते. घटणे तर शक्यच नाही ही गोष्ट यंत्राचे शत्रूही मान्य करतात. त्यामुळे पूर्वीपेक्षा आता अगदी थोड्या श्रमात मनुष्याला हजारो पटीने अधिक अन्नवस्त्रादी आवश्यक वस्तूंचा नि उपभोगांचा पुरवठा जी यंत्रे करतात ती मनुष्याची बेकारी वाढवितात असे म्हणणे किती विपर्यस्त होय हे आता सहज लक्षात येण्यासारखे नाही काय. समजा एका कुटुंबात 6 करती माणसे आहेत. त्यांना हस्तश्रम नि खेडवळ पद्धतीने वर्षभर सारखे खपून तुटपुंजा अन्नवस्त्रांचे कसेबसे उत्पादन करता येत होते. त्यांनी उत्कृष्ट यंत्र आणून तीच शेती नव्या वैज्ञानिक पद्धतीने केली. त्यामुळे पूर्वीपेक्षा फारच थोड्या श्रमात त्यांना पूर्वीपेक्षा 10 पट धान्य नि वस्त्र उत्पादिता आले. म्हणजे पूर्वीहून ती माणसे श्रीमंत, सुखी नि संतुष्ट झाली. त्यांचे वर्षाकाठी कितीतरी काबाड कष्ट वाचले आणि त्यामुळे जर बहुतेक दिवस त्यांना सुखाच्या सुट्टीत घालविता आले तर त्यांच्या या सुट्टीला बेकारी म्हणता येईल का? बेकारी म्हणजे काबाड कष्ट करूनही पोटास न मिळणे, आवश्यक वा उपभोग्य वस्तू न मिळणे. परंतु अन्नवस्त्रादी सर्व पदार्थांचा पुरवठा होऊन काबाड कष्टाची आवश्यकताच न उरणे म्हणजे काही बेकारी नव्हे. उलट पक्षी त्या कुटुंबास काबाड कष्टापासून सोडविणारी, सर्व उपभोग्य वस्तूंचा पुरवठा अल्प प्रयत्नात कमीत कमी खर्चात 10 पटीने अधिक प्रमाणात करून देणारी आणि त्यामुळे आपला बहुतेक वेळ काबाड कष्टाच्या त्रासातून सुटल्यामुळे आनंदाच्या
नि हौसेच्या कामी घालविण्यास मोकळा ठेवणारी ही यंत्रसहाय्याने प्राप्त करून दिलेली परिस्थिती म्हणजेच खरी श्रीमंती होय. आता समजा त्या कुटुंबाचे धनधान्यादिक उत्पन्न यंत्रबळामुळे असे 10 पटीने वाढले असतानाही जर त्याचा उपभोग त्यातील 2-3 भाऊच घेऊ लागले आणि बाकीचे भाऊ नागवले, यंत्रे चालविण्यासाठी लागणाऱ्या थोड्याशा मनुष्य श्रमांचाही सारा भार त्या नागवलेल्या भावांवरच टाकला गेला. या अन्यायामुळे त्या नागवलेल्या भावांना इच्छेविरुद्ध अधिक श्रम म्हणजे काबाड कष्ट करावे लागले आणि त्या मानाने भरपूर अन्नवस्त्र न मिळून त्यांची पिळवणूक नि छळवणूक होत राहिली तर तो दोष त्या यंत्रबळाचा ठरेल का? मुळीच नव्हे. तो दोष यंत्राचा नसून असमान वाटणीचा आहे. यंत्राच्या योगे उत्पादन अत्यल्प श्रमात कमीत कमी खर्चात अत्यधिक प्रमाणात वाढले. बस येथे यंत्राचा संबंध कार्य नि दायित्व संपले. पूर्वीहून अत्यधिक उत्पादन झालेल्या अन्नवस्त्रादिक वस्तूंचा योग्य तो वाटा योग्य त्या वाटेकऱ्यास जर मिळाला नाही तर तो दोष यंत्राचा नसून वाटणीचा आहे. त्या पिळवणूक नि छळवणूक झालेल्या भावांनी ती वाटणी सुधारावी यासाठी आणि अधिक झालेल्या उत्पादनातील आपला योग्य वाटा मिळविण्यासाठी त्या भागीदारांशी भांडावे, यंत्राशी नव्हे. जी गोष्ट या कुटुंबाची तीच गोष्ट मानवी समाजाची. बेकारी यंत्राने वाढत नाही तर विषम वाटणीने वाढते आणि विषम वाटणीचा दोष हा यंत्राचा नसून समाज रचनेचा आहे. यंत्राने बेकारी वाढते असे म्हणणे म्हणजे पाऊस हवा तसा पडल्याने दुष्काळ पडतो किंवा जेवायला यथेच्छ अन्न असल्यामुळे उपासमार होते असे म्हणण्यासारखाच वदतो व्याघात होय. सर्व जगात बेकारी आहे असे म्हणण्यात अर्थ असा असतो की मनुष्य मात्राला अन्नवस्त्रादिक आवश्यक वस्तूंचा तुटवडा पडलेला असून काबाड कष्ट करून देखील त्या वस्तू प्राप्त करता येत नाहीत. परंतु यंत्राच्या सम्यक उपयोगाने वैज्ञानिक नि सामुदायिक शेती केली तर अन्नवस्त्राचे उत्पादन राक्षसी प्रमाणावर वाढू शकते. हाच तर यंत्रविरोधी लोकांचा यंत्रावरील मूळ आक्षेप आहे. म्हणजे यंत्रहीन स्थितीत अन्नवस्त्रांचा जेवढा पुरवठा होत असे त्याहून राक्षसी प्रमाणात अधिक पुरवठा मनुष्य जातीला यंत्रामुळे होऊ शकणार. काबाड कष्टांची सुद्धा आजच्या इतकी आवश्यकता न राहता फार थोड्या श्रमात मनुष्याला भरपूर अन्नवस्त्रादी उपभोग्य पदार्थ मिळू शकणार. अर्थात यंत्राने काबाड कष्टांची आवश्यकताच न उरता बेकारी नाहीशी होणार. अन्नवस्त्र मिळत नाही म्हणूनच मनुष्य काबाड कष्ट करू पाहतो. त्याला काबाड कष्टांची हौस असते म्हणून नव्हे. जर यंत्रामुळे ते अन्नवस्त्रादी पदार्थ प्रचंड प्रमाणात मनुष्यास आजच्याहून अगदी कमी मनुष्य श्रमाने उत्पन्न होऊ शकतात हे तुम्हीच तावातावाने प्रतिपादन करता तर यंत्रामुळे बेकारी वाढणे हे मूलतःच अशक्य आहे हे तुम्ही तुमच्या त्या म्हणण्यानेच सिद्ध करता. यंत्राने सगळी कामे होऊ लागली म्हणजे कोणास नोकरीच मिळणार नाही, करावयास कामच उरणार नाही, ही जी भीती तुम्ही प्रदर्शित करता ती मनुष्य हा काबाड कष्टासाठीच काय तो नोकऱ्या शोधित भटकत आहे. अन्नवस्त्रादिक उपभोग्य पदार्थ त्यास यथेच्छ घरबसल्या मिळाले तरीही तो नोकऱ्या शोधित हिंडत फिरेल अशी तुमची काहीशी विक्षिप्त समजूत नकळत झालेली असते. म्हणूनच ही परस्पर विरुद्ध विधाने केली जातात. यंत्राने सर्व कामे होऊ लागून उत्पादन खूप वाढले तर नोकऱ्या मिळणार नाहीत हे खरे, पण त्याचे कारण असे की मनुष्याला आजच्या सारख्या काबाड कष्टाच्या नोकऱ्यांची आवश्यकता उरणार नाही. थोड्या श्रमात त्याला आज मिळते त्याहून 10 पट अन्नवस्त्रादी उपभोग्य वस्तू स्वस्तात हव्या तितक्या मिळू लागल्याने काबाड कष्टांच्या नोकऱ्या करण्याची पाळीच माणसावर येणार नाही.
नोकऱ्या मिळणार नाहीत म्हणजे नोकऱ्या करण्याची आवश्यकताच उरणार नाही. यंत्रबळाने सामाजिक उत्पादन वाढल्यामुळे आजच्यापेक्षा अधिक सुलभतेने नि स्वस्ताईने हवे ते उपभोग्य अन्नवस्त्रादी पदार्थ प्रत्येकाला काबाड कष्टा वाचून मिळू लागतील. हवी ती वस्तू काबाड कष्टाच्या नोकरी वाचून मिळत असल्यामुळे जर कोणीच नोकरी करीनासा झाला तर त्या स्थितीस काही सार्वत्रिक बेकारी म्हणत नाही. घरच्या एका कुटुंबाप्रमाणेच एका राष्ट्राची स्थिती. त्या राष्ट्रात यंत्रहीन स्थितीत त्यातील सर्व लोकांना अन्न, वस्त्र, छत्री, घरदार, गाड्या, सुऱ्या, शस्त्र इत्यादी संसाराच्या अनेक वस्तूंसाठी दिवसा 10 तास खपावे लागे असे समजू. आता त्या वस्तूंना निर्माण करणारी यंत्रे आणली. तेथील शेती, गिरण्या, कारखाने नव्या विज्ञान पद्धतीने यांत्रिक प्रमाणावर जर चालू झाले तर त्यांचे उत्पादनही यांत्रिक प्रमाणावर वाढणार. राष्ट्रातील लोकांना अन्न, वस्त्र, बूट, छत्री इत्यादी साऱ्या वस्तू पूर्वीपेक्षा 10 पटीने अधिक प्रमाणात, 10 पटीने कमी व्यापात, कमी श्रमात आणि म्हणूनच 10 पटीने स्वस्तात मिळू लागतील. त्यांच्या आवश्यकता अशा प्रकारे भागू लागल्याने पूर्वीचे काबाड कष्टही दशांशाने कमी होतील. त्यामुळे जो तो आपला उरलेला वेळ आपापल्या हौसेच्या कामात स्वेच्छेने घालवील किंवा विसाव्यात घालवील. काही झाले तरी त्या वाढलेल्या रिकामपणास बेकारी वाढलेली आहे असे काही कोणी म्हणणार नाही. नसते दोष यंत्रावर लादता येत नाहीत. आता त्या राष्ट्रात यंत्रबळाने असे 10 पट अन्नवस्त्रादी पदार्थ उत्पन्न होऊनही जर ते पदार्थ त्या राष्ट्रातील काही व्यक्तींना मिळाले नाहीत तर तो दोष यंत्राचा का म्हणायचा? पूर्वी मिळत होते त्यापेक्षा 10 पट अन्नवस्त्र पूर्वीपेक्षा कमी काबाड कष्टात जर उत्पादिले जात आहे तर यंत्राने त्यातील प्रत्येक व्यक्तीस पूर्वीपेक्षा 10 पटीने सुखी केले आहे असेच म्हटले पाहिजे. बेकार केले असे नव्हे. येथे यंत्राचे कर्तव्य संपले. 10 पटीने अधिक अन्न उत्पादिले असतानाही काही माणसे इतरांकडून नागवली गेली किंवा 10 पट सुखी न होता भिकारी राहिली तर तो दोष समाजरचनेचा म्हटला पाहिजे. ती यंत्रे सामायिक ठेवा. ते यथेच्छ उत्पादिलेले अन्नवस्त्र समान प्रमाणात प्रत्येक व्यक्तीला वाटून द्या. ते कमी होणारे काबाड कष्ट विशिष्ट वर्गाच्याच डोक्यावर न लादता सर्वांकडून करून घेऊन सर्वांचाच भार हलका करा. पूर्वीपेक्षा रिकाम्या राहणाऱ्या वेळात सर्वांनाच अधिक सुट्ट्या नि कमी श्रम भोगू द्या. काबाड कष्टाविना वाचलेला नि सक्तीचे काम नसलेला वेळ ज्याला त्याला आपल्या लहरीप्रमाणे काव्य, कला, व्यायाम, वाचन, परोपकार, इतर उद्योग, शोध संशोधन, करमणूक, कसरती यथा इष्ट तथा घालवू द्या. यंत्रे सारीच कामे करू लागली तर मग मनुष्याने करावयाचे तरी काय? अशा शंकेने घाबरलेल्यांनी हे ध्यानात घ्यावे की मनुष्य जे काबाड कष्ट करतो ते त्याला हवे म्हणून करीत नसतो. यंत्राने काबाड कष्टांची आवश्यकता जितकी कमी होईल तितके मनुष्याला हलकेच वाटेल, बरेच वाटेल. पण यंत्रामुळे काबाड कष्ट टळतात म्हणजे मनुष्याने कोणतेच आवडते कामही करू नये असा काही यंत्रशास्त्राचा निश्चय नाही. उलट मनुष्य आपल्याला वाटेल ते काम करण्यास वा न करण्यास स्वतंत्र होईल. कारण यंत्राने उत्पादन वाढल्यामुळे आज बळेबळेच कराव्या लागणाऱ्या काबाड कष्टांपासून मनुष्याची झाली तर सुटकाच होणार आहे. त्याचप्रमाणे ज्याला साधी राहणी हवी असेल त्याला देखील यंत्रे काही आडवी येत नाहीत. यंत्राने साधी राहणी नाहीशी होऊन ती महागडी होते वा विलासी होते हे म्हणणे असमंजसपणाचे आहे. यंत्र बिचारे बोलून चालून जड, निर्जीव, इच्छाशून्य, परतंत्र. ते आपणहून काही त्याने उत्पादन केलेल्या पदार्थांचा सारा गठ्ठा कोणच्या तरी एका लाडक्या वर्गास देत नाही वा कोणाचा काढून घेत नाही.
तेव्हा यंत्रामुळे बेकारी वाढते, साधी राहणी बिघडते, श्रीमंत भिकारी असा वर्गकलह पेटतो. सारी कामे यंत्रच करू लागल्यास मनुष्य रिकामपणाने गंजून जाईल. काम करण्याच्या निढळाच्या घामाने मिळवलेली भाकरी खाण्याच्या आनंदाला तो अंतरेल, तो इंद्रियाचा दुबळा बनेल आणि यंत्राचाच दास होऊन पडेल. इत्यादी सारी ओरड पूर्णपणे असमंजसपणाची नि भेकडपणाची आहे. यंत्राच्या केवळ साहचर्यामुळे आजच्या विषम समाजरचनेचे हे सर्व दोष, हे भाबडे अडाणीपण यंत्रावर लादत असते. घराचा आधारस्तंभ असलेला खांब आंधळेपणाने डोक्याला धाडकन लागताच चिडखोर मूल जसे तो दोष आपल्या अवखळ वर्तनाचा नसून खांबाच्याच मारक्या स्वभावाचा आहे असे समजते, तसाच हा चिडखोर असमंजसपणा. यंत्राचा सदुपयोग करता न आल्याने विषम समाजरचनेमुळे वर्गावर्गांचे चाललेले अर्थयुद्ध, निष्पीडन, सत्वशोषण, बेकारी, श्रमिकांची पिळवणूक, दाटीची राहणी इत्यादी माणसांच्या दोषाचे खापर, त्या दोषाशी कोणताही अपरिहार्य वा अंगभूत संबंध नसलेल्या यंत्राच्या डोक्यावर आपण फोडीत असतो. त्यातील हेत्वाभास ध्यानी घेऊन आपल्या राष्ट्राने लेशमात्र न बिचकता आता या यंत्रयुगाचे मनःपूर्वक स्वागत करावे. यंत्रापासून जो आहे तो लाभच आहे. यंत्राच्या दुरुपयोगाला टाळून त्याचा सामुदायिक सदुपयोग कसा करावा याचा आर्थिक वस्तुपाठ रशिया आज स्वतःला आणि जगाला देतच आहे. जर यंत्राने बेकारी वाढत असती आणि मनुष्य दुबळा होत असता तर आज सामुदायिक यंत्रप्रयोगात ज्याचे सारे राष्ट्रीय बळ प्रचंड प्रमाणावर एकवटलेले आहे, भांडवल गुंतविलेले आहे, तो रशिया साऱ्या जगातला भिकार, बेकार, दुःखी नि दुबळा झाला असता. पण आज 20 वर्षांच्या प्रयोगानंतरही वस्तुस्थिती अगदी उलट आहे. यंत्रशक्तीमुळेच रशिया हे आज जगातील प्रबळातले प्रबळ, संपन्नातील संपन्न, प्रत्येक जणास काम, अन्नवस्त्र आणि आनंद उपभोगू देणारे राष्ट्र झालेले आहे. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला जर हे अभिवाचन आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. आणि हो, व्हिडिओ खालील कमेंट बॉक्समध्ये तुमचा अभिप्राय लिहिण्यास विसरू नका.